आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षम रूम मध्ये आला. त्याने पाहिलं तर युगा बाल्कनी मध्ये पाठमोरी उभी होती. तो तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. तसं त्याच्या लक्षात आलं की ती रडते. तिला जेव्हा त्याच्या येण्याची चाहूल लागली तेव्हा तिने लगेच उलट्या हाताने स्वतःचे डोळे पुसले आणि दुसरीकडे नजर फिरवली. रडणं हे प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सॉल्युशन नाहीये युगा. मग काय आहे सॉल्युशन? सॉल्युशन तेव्हाच सापडतं जेव्हा आपण प्रॉब्लेम फेस करायची हिम्मत दाखवतो. हिम्मत? 25 वर्ष काढली आहेत मी त्या घरात, आणि या 25 वर्षात कधी आवाज चढवून सुद्धा मी त्या घरात बोलले नाहीये. हसणं तर सोडा, मोठ्याने रडण्याची सुद्धा मुभा नव्हती मला त्या घरात. अशा वातावरणात लहानाची मोठी झाले मी. हिम्मत तेव्हाच मिळते जेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरण त्याला पोषक असतं. आता जीवाचंच उदाहरण घ्या ना. ती कशी बिनधास्त आहे, मनात येईल ते बोलून टाकते. पण तिला हा आत्मविश्वास कोणाकडून मिळाला? तुम्हा सगळ्यांकडूनच ना. तिच्याकडे 3 बाप, 3 आया आणि 3 भाऊ आहेत. ऍडिशनल आजी आजोबांचं प्रेम. तुमच्या सगळ्यांच्या सावलीत मोठी झाली ती. तुमच्या सगळ्यांचा प्रत्येक गुण घेऊन मोठी झाली. आणि तुमच्या सगळ्यांकडे बघूनच तिला तो आत्मविश्वास आणि ती हिम्मत मिळाली. पण माझ्यासोबत असं काहीच घडलं नाहीये. नीट कळतही नव्हतं तेव्हाच आई सोडून गेली मला. काही दिवसात माझ्यासाठी बाबा नवीन आई घेऊन आले. आधीच मी मुलगी आहे म्हणून मला लाथाडण्यात आलं होतं. त्यात जी काही कसर बाकी होती ती दुसऱ्या आईने पूर्ण केली. आजी तर होतीच जुन्या विचारांची. तिच्याकडून मी काही अपेक्षाच करू शकत नव्हते. पण जेव्हा युवराजचा जन्म झाला ना, तेव्हा मनात थोडीशी आशा वाटू लागली की आता कोणीतरी समजून घेईल मला, माझ्यासोबत वेळ घालवेल. माझ्याकडे पण एक हक्काचा भाऊ असेल ज्याला मी माझ्या मनातलं सगळं सांगू शकेन. तो मला प्रोटेक्ट करेल. आणि युवराज जेव्हा लहान होता ना, तेव्हा नव्हता तो असा. माझ्याशी खूप छान खेळायचा. ताई ताई म्हणत माझ्या मागे हिंडायचा. पण जसा जसा तो मोठा होत गेला ना, तसं तसं माझ्या सावत्र आईने आणि आजीने त्याच्या मनात माहिती नाही काय भरवलं. तेव्हापासूनच तो हळूहळू माझ्यापासून तुटत गेला. नंतर बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आधीच ते माझ्याशी कमी बोलायचे. त्यानंतर मात्र त्यांचं बोलणंच बंद झालं. आता तर आम्ही फक्त त्यांच्या खाणाखुणांवरून त्यांना काय म्हणायचंय ते ओळखतो. मग आता तुम्हीच सांगा, कुठून येईल माझ्यात हिम्मत? पण तरी सुद्धा मी ती हिम्मत दाखवली. घरच्यांच्या विरोधात जाऊन त्या दिवशी तुम्हाला भेटायला आले. त्यांना न सांगता मी तुम्हाला ती जमीन विकली. त्यांच्या समोर तुमचा हात पकडून त्या घरातून बाहेर पडले. तुम्ही माझ्याशी लग्न केलंय हे माहिती नसताना सुद्धा त्यावेळी मी तुमची साथ दिली. तुम्हाला माहितीये का? कारण जी साथ माझ्या घरच्यांकडून मला 25 वर्षात मिळाली नाही ना, ती साथ मला तुम्ही दिलीत. भलेही मदत करण्यामागे तुमचा काहीतरी मतलब होता, पण तुम्ही माझ्यासाठी लढलात, माझ्यासाठी स्टँड घेतलात. ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आणि वाटलं
की एक परका व्यक्ती आपल्यासाठी इतकी हिंमत दाखवतोय, तर आपण सुद्धा स्वतःसाठी थोडी हिंमत दाखवूया. म्हणून मी ते सगळं केलं. आणि आज मी माझ्या सासरच्या लोकांसमोर माझ्या माहेरच्यांचा अपमान केला, त्यांच्यासोबत जायला नकार दिला. ही हिंमत मी दाखवू शकले ते तुम्हा सर्वांमुळे, कारण तुम्ही सगळे माझ्या सोबत होतात. मग आता दाखवलीच आहेस हिंमत, तर या डोळ्यांमध्ये पाणी का? त्याने पुढे हात करून तिच्या गालावर आलेला अश्रूंचा थेंब स्वतःच्या बोटांमध्ये घेत तिला दाखवला. नवीन मिळालं म्हणून मागचं लगेच सोडता येत नाही ना, आणि सोडायचं म्हटलं तरी त्याचा त्रास होतोच. मग आता काय ठरवलंयस तू? जाणार आहेस त्या घरात परत? हो, पण तुमच्या सोबत. मला माझ्या आईच्या आठवणी हव्यात आणि त्या मला परत घेऊन यायच्या आहेत. आणि वडिलांना सुद्धा भेटायचंय, हो ना? मला एक गोष्ट कळत नाही युगा, त्या घरातल्या एकाही व्यक्तीने तुला कधीच आपलं मानलं नाही, प्रेम दिलं नाही, पण तरी सुद्धा तू त्यांचा इतका विचार का करतेस? कारण त्यांनी जरी माझ्यावर प्रेम केलं नसलं ना, तरी मी त्यांच्यावर खूप प्रेम केले. आणि प्रेमामध्ये स्वार्थ नसतो सक्षम. प्रेमात काही एक्सपेक्टेशन्स नसतात. आणि माझी खात्री आहे, मला माझा लहानपणीचा भाऊ कधी ना कधी नक्की परत मिळेल. चुकीच्या माणसाकडून अपेक्षा ठेवतेस तू. अपेक्षा जरी चुकीच्या असल्या तरी नातं रक्ताच आहे. तुमच्या छोट्या भावंडांनी जर कधी काही चुका केल्या तर तुम्ही त्यांना चुका सुधारण्याची संधी द्याल की त्यांच्याशी कायमचं नातं तोडून टाकाल? माझ्या भावंडांची तुझ्या भावाशी कंपॅरिझन कधीच होऊ शकत नाही. मी कंपॅरिझन करतच नाहीये. मला फक्त इतकं म्हणायचंय की त्याने जरी भरपूर चुका केल्या असतील तरी कधी ना कधी त्याला त्याच्या चुकांचा पश्चाताप नक्की होईल. कधी ना कधी तो स्वतःहून माझ्याकडे येईल. आणि आजवर त्याने इतक्या चुका केल्यात, त्या सगळ्या चुकांची माफी मागेल. विश्वास आहे मला. तू त्याची मोठी बहीण असून सुद्धा त्याने तुझ्यावर हात उचललाय, आणि ही चूक नाहीये, याला गुन्हा म्हणतात. तुम्ही पण एका जिवंत माणसावर चाकूने वार केला होता, त्याला सुद्धा गुन्हाच म्हणतात. जर तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची माफी मिळू शकते तर त्याला का नाही? तशा त्याच्या भुवया जवळ आल्या. दुसऱ्याच सेकंदाला त्याने तिचे दंड पकडत तिला जवळ ओढलं. तो रागात तिच्या नजरेत बघू लागला. त्याच्या या कृतीने एका क्षणासाठी ती सुद्धा दचकली. त्या मुलाने एका 15 वर्षाच्या मुलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. ती मुलगी आज सुद्धा रात्रीची दचकून उठते. म्हणून ज्या घाणेरड्या हाताने त्याने तिला स्पर्श केला होता ना, तोच हात मी कापला. एक लक्षात ठेव, माझा हात उठतो ना, ते फक्त स्त्रियांच्या संरक्षणासाठी, त्यांच्यावर हात उचलण्यासाठी नाही. त्यामुळे इथून पुढे तुझ्या त्या नालायक भावाची तुलना माझ्यासोबत करायची नाही, समजलं? आणि हो, अपेक्षा माणसांकडून केली जाते, जनावरांकडून नाही. आणि तुझा तो भाऊ जनावर म्हणायच्या सुद्धा लायकीचा नाहीये. निदान जनावर तरी प्रामाणिक असतं, पण हा राक्षस आहे, राक्षस. आणि एक गोष्ट मी तुला आत्ताच सांगून ठेवतोय, लग्नाच्या आधी तुझ्यासोबत तो कसा वागत होता मला माहित नाही, पण आता जर त्याने तुझ्यावर साधा हात जरी उचलला ना, तर मी त्याचा तो हात कापून टाकेन.
ते पण तुझ्याच डोळ्यांसमोर. तुझ्याकडे असेल गुन्ह्यांची माफी, पण माझ्याकडे नाही. ती त्याच्याकडे बघतच राहिली. एक वेगळाच राग दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर. मी ऑफिसला जातोय. संध्याकाळी तयार राहा. घेऊन जाईन तुला तुझ्या त्या सो कॉल्ड माहेरी. पण हो, आज तू त्या घरात पाय ठेवशील ते पहिलं आणि शेवटचं. यानंतर मी तुला त्या घरात पाय कधीच ठेवू देणार नाही. आणि समजा तू माझ्या मर्जीविरुद्ध त्या घरात जर पाय ठेवलाच, तर त्यानंतर मी तुला या घरात पुन्हा पाय ठेवू देणार नाही. समजलं तुला? सक्षम तसाच आवरण्यासाठी आत निघून गेला. ती मात्र नुसतीच पुतळ्यासारखी उभी राहून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. आई, मी कॉलेजला जाते ग. सांभाळून जा जीवा, आणि यायला जास्त उशीर करू नकोस. हो आई, बाय. जीवाने तिची बॅग घेतली आणि ती कॉलेजला जायला निघाली. ए जिवडे, डुचमे थांब जरा. काय? घरातून बाहेर जाणाऱ्याला असं पाठीमागून आवाज द्यायचा नसतो. माहिती नाहीये का तुला ध्रुव? आवाज देत नाहीये. मी सुद्धा येतोय तुझ्यासोबत. का? मला गाडी चालवता येत नाही असं वाटतं का तुला? माहितीये तुला माझ्यापेक्षा चांगली गाडी चालवता येते, पण तरी सुद्धा आज मी तुझ्यासोबत येणार आहे. आणि ते कोणत्या खुशीत? असंच मला तुझ्या कॉलेजमधल्या पोरी ताडायच्या आहेत. हो का? आणि ऑफिसला कोण जाणार मग? तुला सोडून जाईन मी तसाच पुढे. म्हणजे मी तुझ्या सोबत तुझ्या गाडीने कॉलेजला जायचंय? तसंच काहीच. आणि मग मला न्यायला कोण येणार? मी ड्रायव्हरला फोन करून सांगेन, नाहीतर स्वतः येईन. तसे जीवाचे डोळे आश्चर्याने मोठेच झाले. ती चालत ध्रुव जवळ गेली. तिने त्याच्या कपाळाला हात लावून पाहिलं. हे काय करतेस तू? अरे तुला ताप आलाय का ते चेक करत होते बाबा. तू चक्क माझी काळजी करतोयस? दाताड काढू नकोस. मी काही तुझी काळजी वगैरे करत नाही. असं समज तुझ्यावर वॉच ठेवतोय. गेली बिली एखाद्या मुलासोबत पळून म्हणजे? होय, एक बात तू समझ ले पहले. मैं कहीं नहीं जाने वाली. आणि पळून तर अजिबात नाही. अरे यार, एकुलती एक मुलगी आहे मी या घरातली. प्रॉपर प्रिन्सेस ट्रीटमेंट घेऊन लहानाची मोठी झाले. ते काय असं कोणाचा हात धरून पळून जाण्यासाठी नाही. भाईनी तर माझ्या लग्नाची प्रॉपर प्लॅनिंग केलीये. नाही जर मी माझ्या लग्नात पाटलांची अर्धी प्रॉपर्टी उडवली ना, तर जीवा शिवराज पाटील नाव लावणार नाही. सो तू माझी काळजी अजिबात करू नकोस. मी नसते जात पळून वगैरे. पण तरी सुद्धा आज मी तुला सोडायला येणार आहे. अँड दॅट्स फायनल जीवा. ओके, ॲज यू विश. चल मग. ध्रुव आणि जीवा घरातून बाहेर पडले. फायनली युगा माहेरी जायला तयार झाली. काय वाटतं तुम्हाला? नक्की काय होईल तिच्या माहेरी? सक्षम युगाला युवराज पासून नक्की कसा वाचवेल?